व्यासपीठ एसकेपी झटका न्यूज यूट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे। तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा। निसर्गरम्य कोकणामध्ये दरवर्षी पावसाळ्यात भात पीक घेतले जाते। पाऊस पडला की अगदी दुसऱ्या दिवशी नांगरणी करून शेतकरी भात पेरतात। त्यानंतर ते भात रुजून आल्यानंतर जवळजवळ 15 दिवसानंतर मुळातून उपटून काढून लावणी लावली जाते। त्याआधी नांगरणी करून चिखल केला जातो। त्यासाठी उखळ, दुरा व तास अशी नांगरणी करून त्यावर गुटा फिरवून डेफांची बारीक माती केली जाते, म्हणजे उत्तम प्रकारे गलगली चिखल केला जातो। कोपऱ्यात पाणी साठण्यासाठी चारी बाजूंनी मातीचा बांध म्हणजेच म्यार घातला जातो। आता जरी लावणी लावण्याच्या अगोदर खत पेरले जात असले तरी लावणी लावत असताना शेण चिखलामध्ये मिक्स करायचे असते। गलगली चिखल झाल्यानंतर तरवा म्हणजेच दाढ काढायला सुरुवात करतात। महिला तसेच पुरुष मंडळी काही ठिकाणी लोकगीते गाऊन तरवा काढतात, त्यामुळे त्यांची करमणूक होते। त्यानंतर त्यांच्या हातामध्ये मावेल असा तरवा घेऊन त्याची पेंडी बांधली जाते। नंतर ज्या कोपऱ्यात चिखल केलेला असेल त्या कोपऱ्यात 3 ते 4 फुटांच्या अंतरावर पेंड्या टाकल्या जातात। त्यानंतर एक एक पेंडी सोडून किमान 1 फुटाच्या अंतरावर तरव्याच्या 4 काड्या एकत्र करून चिखलामध्ये लावल्या जातात। त्याला कोकणामध्ये भात लावणी असे म्हणतात। भात लावणीच्या शेवटच्या दिवशी कोकणातील शेतकरी चिखलधुणी करतात। दुपारी भात लावणी संपली की संध्याकाळी चिखलधुणी। चिखलधुणी म्हणजे जी माणसे भात लावणीसाठी मदत करतात त्या सर्वांना घरी जेवण करतात। त्यासाठी वर्षाचा आरवता कोंबडा कापला जातो। त्याच्या जोडीला वडे आणि सुरे भात असतो। अशी ही कोकणातील भात लावणी एक पर्यटकांचे आकर्षण जरी ठरत असले तरी तरुण पिढीने तिची माहिती घेऊन ती परंपरा चालवणे आवश्यक आहे।